नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिंधू संस्कृतीशी काही महत्त्वाचे MCQ प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांवर चर्चा करणार आहोत, जे तुम्हाला MPSC, UPSC, सेट, नेट व इतर परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा स्कोर नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. सिंधू संस्कृतीला कोणत्या नावाने ओळखले जाते? ए आर्य संस्कृती, बी मोहनजोदडो संस्कृती, सी हडप्पा संस्कृती, डी गंगा संस्कृती. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी हडप्पा संस्कृती. सिंधू संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? ए गंगा, बी यमुना, सी सिंधू, डी गोदावरी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी सिंधू. सिंधू संस्कृतीचा सर्वात मोठा स्थळ कोणता आहे? ए मोहनजोदडो, बी हडप्पा, सी धोलावीरा, डी लोथल. तर याचं योग्य उत्तर आहे सी धोलावीरा. सिंधू संस्कृतीचे पहिले उत्खनन कोणी केले? ए राखालदास बॅनर्जी, बी अलेक्झांडर कनिंघम, सी दयाराम साहनी, डी जॉन मार्शल. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी दयाराम साहनी. हडप्पा स्थळ कोणत्या राज्यात आहे? ए गुजरात, बी पंजाब पाकिस्तान, सी राजस्थान, डी महाराष्ट्र. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी पंजाब पाकिस्तान. सिंधू संस्कृतीतील कोणत्या स्थळाला मृतांचे टेकाड म्हणतात? पर्याय ए लोथल, बी मोहनजोदडो, सी हडप्पा, डी कालीबंगा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी मोहनजोदडो. सिंधू संस्कृतीतील नगररचना कशा प्रकारची होती? ए असंघटित, बी नियोजित, सी गुंफामय, डी उंच टेकड्यांवर बसलेली. सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध सार्वजनिक स्नानगृह कोणत्या स्थळी सापडले? ए हडप्पा, बी मोहनजोदडो, सी चनुंदडो, डी राखीगढी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी मोहनजोदडो. सिंधू संस्कृतीतील घरे कोणत्या बांधकाम साहित्याने बनवलेली होती? ए दगड, बी लाकूड, सी पक्क्या विटा, डी कच्च्या विटा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी पक्क्या विटा. सिंधू संस्कृतीतील कोणत्या स्थळी अन्नगोदाम आढळले? ए हडप्पा आणि मोहनजोदडो, बी लोथल आणि धोलावीरा, सी राखीगढी आणि कालीबंगा, डी सुरकोटडा आणि बनावली. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए हडप्पा आणि मोहनजोदडो. सिंधू संस्कृतीतील कोणत्या स्थळाला बंदर म्हणून ओळखले जाते? ए मोहनजोदडो, बी लोथल, सी हडप्पा, डी कालीबंगा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी लोथल. सिंधू संस्कृतीतील व्यापार कोणत्या देशांसोबत चालत असे? ए चीन आणि रशिया, बी रोम आणि ग्रीस, सी मेसोपोटेमिया आणि इजिप्त, डी अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी मेसोपोटेमिया आणि इजिप्त. सिंधू संस्कृतीतील मुख्य व्यवसाय कोणता होता? पर्याय ए शेती, बी व्यापार, सी शिकार आणि डी यापैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए शेती. सिंधू संस्कृतीत कोणते प्राणी पाळले जात होते? ए बैल आणि कुत्रा, बी घोडा आणि हत्ती, सी ससा आणि मोर, डी सिंह आणि वाघ. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए बैल आणि कुत्रा. सिंधू संस्कृतीत सर्वात जास्त कोणते धान्य उत्पादित केले जात असे? ए गहू आणि बार्ली, बी तांदूळ आणि बाजरी, सी मका आणि ज्वारी, डी मसूर आणि मूग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए गहू आणि बार्ली. सिंधू संस्कृतीतील प्रमुख देवता कोणत्या स्वरूपात होती? पर्याय ए विष्णू, बी शिव पशुपती, सी इंद्र, डी दुर्गा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी शिव पशुपती. सिंधू संस्कृतीच्या लोकांनी कोणत्या प्रकारची लिपी वापरली? ए ब्राह्मी, बी खरोष्टी, सी चित्रलिपी, डी देवनागरी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी चित्रलिपी. सिंधू संस्कृतीच्या पतनाचे एक संभाव्य कारण कोणते आहे? ए भूकंप आणि पूर, बी आर्यांचे आक्रमण, सी हवामान बदल, डी वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व. सिंधू संस्कृतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते होते? ए लोह युगातील संस्कृती, बी सर्वप्रथम नियोजित शहरे, सी युद्धप्रधान संस्कृती, डी यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी सर्वप्रथम नियोजित शहरे. हडप्पा संस्कृतीतील प्रसिद्ध शिल्प कोणती आहे? ए पवित्र मूर्ती, बी उंटाची शिल्प, सी नर्तकीची मूर्ती, डी सूर्यदेवतेची मूर्ती. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी नर्तकीची मूर्ती.
हडप्पा सभ्यतेचा सर्वात पहिला शोध लागलेला स्थळ कोणते? मोहनजोदडो, ब हडप्पा, क लोथल, ड कालीबंगन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब हडप्पा. हडप्पा संस्कृती कोणत्या युगाशी संबंधित होती? नवपाषाण युग, ब कांस्य युग, क लोहयुग, ड प्राचीन युग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब कांस्य युग. हडप्पा लोक कोणत्या धातूचा अधिक वापर करीत असत? पर्याय अ लोह, ब तांबे आणि कांस्य, क चांदी, ड सोने. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब तांबे आणि कांस्य. हडप्पा लोकांची लिपी कोणती होती? अ ब्राह्मी लिपी, ब अज्ञात लिपी, क देवनागरी लिपी, ड खरोष्टी लिपी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब अज्ञात लिपी. हडप्पा संस्कृतीत कोणत्या खेळण्याचा प्रकार आढळला आहे? अ पांढरी पट्टी, ब सोंगट्या व फासे, क कबड्डी, ड गोट्या. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब सोंगट्या व फासे. हडप्पा संस्कृतीतील वजनमापन कोणत्या प्रणालीवर आधारित होते? अ दशमान पद्धत, ब दशलक्ष पद्धत, क दशांश प्रणाली, ड शतमान पद्धत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क दशांश प्रणाली. हडप्पा संस्कृतीतील प्रसिद्ध प्राणी कोणता होता? अ वाघ, ब एकशिंगी गेंडा, क हत्ती, ड सिंह. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब एकशिंगी गेंडा. हडप्पा संस्कृतीतील लोक कोणत्या धातूची नाणी वापरत होते? अ तांबे, ब सोनं, क चांदी, ड नाणी वापरत नव्हते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड नाणी वापरत नव्हते. हडप्पा संस्कृतीत कोणत्या प्रकारच्या घरांचा समावेश होता? अ लाकडी घरे, ब विटांची घरे, क खडकांचे घरे, ड तंबू प्रकारची घरे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब विटांची घरे. हडप्पा संस्कृतीतील चक्की कोठे आढळली? अ लोथल, ब हडप्पा, क मोहनजोदडो, ड कालीबंगन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ लोथल. हडप्पा लोकांचे मुख्य वाहन कोणते होते? अ बैलगाडी, ब घोडागाडी, क हत्तीगाडी, ड उंटगाडी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ बैलगाडी. हडप्पा लोक शेतीसाठी कोणती पद्धत वापरत होते? अ सरळ नांगर पद्धत, ब दोन हंगामी शेती, क पारंपरिक नांगर पद्धत, ड जंगली शेती. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब दोन हंगामी शेती. हडप्पा संस्कृतीतील लोक वस्त्र निर्मिती कोणत्या धाग्यापासून करत होते? अ रेशीम, ब लोकर व कापूस, क भाताचे तंतू, ड सुताचा धागा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब लोकर व कापूस. तुमच्या उत्तरांची प्रतीक्षा आहे. कमेंटमध्ये तुमचा स्कोर नक्की सांगा. तुमच्या बुद्धीला चालना देणारे आणि ज्ञानात भर टाकणारे इतिहासावर आधारित गजबजनक सामान्य ज्ञान प्रश्न जीके क्वेश्चन घेऊन येत आहोत तुमच्याच या बोर्ड टू MPSC UPSC चॅनलवरती. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना. तोपर्यंत धन्यवाद.